नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, बरेच जणांचा प्रश्न असा होता, की निंबाळकर सर नेमके कोण आहेत? आणि निंबाळकर सरांना एवढा विरोध का वाढतोय आज सोशल मीडियामध्ये? तर मित्रांनो, निंबाळकर सर म्हणजे आपले सर्जा बैलाचे मालक गौतम भैया काकडे यांचा सर्जा बैल जो होता, त्याची 61 लाखाला विक्रमी खरेदी करून त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला होता आणि ते मागील काही काळामध्ये खूप चर्चेत आहेत निंबाळकर सर. तर ह्या निंबाळकर सरांना विरोध का वाढतोय? तर मित्रांनो, ह्या विरोध वाढण्याचा मुख्यतो बकासूर प्रेमी जी लोक आहेत, ती निंबाळकर सरांना मोठ्या प्रमाणात विरोध करतायत. आणि हा विरोध का चालू झाला? तर त्याचा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो, की माळशिरसचं मैदान झालं होतं काही दिवसापूर्वी आणि माळशिरसच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 7 वर 7 मध्ये 2 गाड्या होत्या. एक गाडी होती बकासूर आणि सरपंच आणि दुसरी गाडी होती मथुर आणि सर्जाची. आणि दोन्ही गाड्या बाजूबाजूला लागल्या होत्या आणि या सेमी क्रमांक 7 मध्ये जसा सेमी क्रमांक 7 चालू झाला, बकासूर आणि सरपंचची गाडी जी आहे ती फाटीमध्ये गेली आणि मथुर आणि सर्जाची गाडी पळत होती आणि आपले विठ्ठल ड्रायव्हर मथुर आणि सर्जाची गाडी हाकत होते. आणि काय झालं, की बकासूर आणि सरपंचची गाडी फाटीमध्ये गेल्याच्यामुळे ते फाटीमधून ती काही गाडी वरती येऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे ती सेमी क्रमांक 7 मथुर आणि सर्जानी जिंकली आणि त्याच्यानंतर त्या दिवशीचा ती स्पर्धा सुद्धा जिंकली. आणि ती जिंकल्याच्या नंतर संध्याकाळी जेव्हा विविध युट्यूबर किंवा विविध सोशल मीडियावाले जेव्हा त्यांच्याकडे जात होते, की बाबा तुमचं काय मनोगत आहे? तर त्यावेळेला राहुलभाई आणि निंबाळकर सर हे एका ठिकाणी असताना निंबाळकर सरांनी एक वक्तव्य केलं, की आम्ही बोलून नाही तर करून दाखवलं. आणि हे जे वाक्य होतं ते म्हणजे डायरेक्टली सर्व लोकांना असं वाटायला लागलं, की बकासूरच्या विरोधात बोललेलं आहे आणि त्याच्यामुळे तो बकासूर प्रेमी जितली काही लोक आहेत ती सगळी निंबाळकर सरांचा विरोध करायला लागली. तर मित्रांनो, माझं वैयक्तिक मत विचारात केला तर मुळात आधी बैलगाडा क्षेत्रामध्ये भरपूर प्रयत्न केल्याच्या नंतर बैलगाडा क्षेत्र या आज चालू झालंय. आणि हे जर क्षेत्र असंच जर आपल्याला चालू ठेवायचं असेल तर अशा ज्या प्रकारे निंबाळकर सरांनी ते वक्तव्य केलं होतं, तर त्या प्रकारसारखी वक्तव्य आपण नाही केली पाहिजेत. इव्हन बकासूर असेल, मथुर असेल, सर्जा असेल, सगळे बैल आपलेच आहेत. परंतु कोणी जिंकेल? आज बकासूर एक खूप प्रसिद्ध आणि जबरदस्त पळ असलेला बैल आहे आणि त्याच्या बैलासारखं, कारण का मोठा लक्ष्याच्या नंतर आज जर कोणाकडे सर्वात जास्त पळ असेल तर तो बकासूरचा आहे. आणि अशा बैलाला साहजिक आहे, तो बैल आहे, प्राणी आहे, तो कधी ना कधी हारणारच आहे. पण त्याचा जर विजयाचा रेशो जर बघितला तर आज जवळजवळ 70 ते 80% फायनल हा बकासूर मारतोय. आणि अशा बैलाला एखाद्या वेळी पराभूत केल्याच्या नंतर काही वक्तव्य करायची आणि वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचं, त्यात ट्रोल करायचं, तर मित्रांनो हे योग्य नाहीये. आणि जर अशा प्रकारे कोण त्याला ट्रोल करायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आमच्यासारखे किंवा इतर जे बकासूर प्रेमी आहेत ते नक्कीच त्याचा विरोध करतील आणि कायमस्वरूपी ते विरोधात राहतील. आणि मग सर्वांनीच हे कुठेतरी जुळवून घेतलं पाहिजे. सगळ्यांनी ह्या क्षेत्रामध्ये कसे वादविवाद कमी होतील याचा विचार केला पाहिजे आणि तो वाद होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेऊन आपण एकमेकाबरोबर कसे चांगले संबंध राहतील याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, ह्या प्रसंगापासून निंबाळकर सरांना विरोध चालू झाला आणि मग निंबाळकर सर आता भरपूर चांगल्या गोष्टी ते पण करतायत. असं कोण नाही म्हणत नाहीये, की त्या चांगल्या गोष्टी ते करत नाहीयेत. आता त्यांनी आता झालेल्या मैदानामध्ये थोडासा आवाज उठवल्याच्यामुळे आपल्याला रोमनला ह्याला त्यांचा न्याय मिळाला, तर त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. पण काही गोष्टी आपण सोशल मीडियामध्ये येऊन बघा, मागे मध्ये युट्यूबर आणि निंबाळकर सरांचा वाद चालू झाला होता. तर बरेच जण आपले सँडी सर आहेत, तर त्यांचं देखील असं म्हणणं होतं सँडी सरांचं, की ठीक आहे, आम्हाला पण दाखवता येतील काही गोष्टी युट्यूबवर येऊन, की ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण जर ह्या गोष्टी आपण ऑनलाईन दाखवायला लागलो, तर जे लोक बैलगाडा क्षेत्र बंद करायला बसलेत, त्या लोकांना आयतं एखादी व्हिडिओ मिळणार आहे किंवा आयती एखादी आपण गोष्ट स्वतःहून पुरावा त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, की ही घ्या गोष्ट आणि तुम्ही द्या कोर्टामध्ये नेऊन आणि बैलगाडा क्षेत्र बंद होते. तर आपल्या बैलगाडी प्रेमींना कोणालाच वाटणार नाही, की बैलगाडी क्षेत्र बंद व्हावे. त्याच्यामुळं मग सर्वच युट्यूबर असतील किंवा मग इव्हन निंबाळकर सर असतील किंवा इतर सगळ्यांनी, तर आपण सगळ्यांनी प्रयत्न काय केला पाहिजे, तर
आपण ह्या क्षेत्राला कसं पुढे चालू ठेवू आणि वादविवाद कसे कमी होऊ. आणि मग तुम्ही बैलगाडा युट्यूबरच नाही तर बैलगाडा प्रेमी असाल किंवा बैलगाडा मालक असाल, तर सर्व मालकांनी पण लक्षात ठेवलं गेले की आज एखादा आपला बैल पळतोय तर उद्या तो हारणार आहे, परवा पुढे जाऊन परत जिंकणार आहे. म्हणून मग जिंकल्यावर उगाच तरी 4 उड्या मारायच्या आणि मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि कुठल्या तरी मोठे बैल असतील त्यांना एखाद्या मैदानामध्ये हरवलं की 4 घोषणा देऊन मोठमोठे बॅनर बनवायचे आणि टाकायचे. बघा, बकासूर असेल, मोठा लक्ष देखील हरलेला आहे, परंतु ह्या बैल जे आहेत, बकासूर असेल, मोठा लक्ष असेल, ह्यासारखे बैल क्वचित एखाद्या म्हणजे एखाद्या पिढीमध्ये किंवा एखाद्या भागामध्ये क्वचित होतात ही अशी बैल. कारण का इतका इतका जबरदस्त त्यांचा पळ आहे की त्यांना हरवणे म्हणजे त्याच्या भावना आपण समजू शकतो की बकासूर सारख्या बैलाला हरवून जर तुमचा एखादा बैल जिंकला आणि त्याचा तुम्हाला आनंद झाला, तर निश्चितपणे तुम्ही आनंद साजरा करा. पण बकासूरला तुम्ही ट्रोल करू नका किंवा इतर कोणी बैल जिंकले असतील किंवा इतर कोणी बैल हरले असतील तर त्यांना ट्रोल करू नका. ट्रोल करून हे बैलगाडा क्षेत्र एक वेगळ्या वळणावर जाणार आहे आणि त्यातून आपल्याला काही साध्य होणार नाही. तर हे असं हे वादविवाद वाढत जातात. तर आपण अपेक्षा करूया की सर्वजण याच्यातून काहीतरी बोध घेतील आणि सर्वजण आपल्या बैलगाडी क्षेत्र चालवण्यासाठी आपलं काही ना काही योगदान देतील. धन्यवाद.